नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 च्या मुंबई पोलीस डायरी या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया मुंबईत घडणाऱ्या काही कायदेशीर घडामोडींवर. बृहन्मुंबई पोलीस आयुक्त अकबर पठाण यांनी मुंबईतील शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी कलम 37 चे उपकलम 1 आणि 2, कलम 2 चे पोटकलम 6 आणि कलम 10 चे पोटकलम 2 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये काही प्रतिबंधित नियम लागू केलेत, ज्यात शस्त्रे, अग्निशस्त्रे, बेटन, तलवारी, भाले, बंदुके, तोटे, विनापरवाना बंदुका, त्याचबरोबर चाकू, काठ्या आणि लाठ्या, त्याचबरोबर कोणतीही वस्तू जी शारीरिक हानी करण्यासाठी वापरली जाऊ शकते अशी हत्यार बाळगणे, ज्या अधिकाऱ्यांनी परवाना दिला असेल किंवा सक्षम अधिकाऱ्यांकडून अशी शस्त्रे वाहून नेण्यासाठी विशिष्ट परवानगी मागितली असेल अशा बंदुकांसाठी वगळणाऱ्या सर्वांना, त्याचबरोबर अशा अनेक प्रतिबंधित नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना कोणताही संधारक पदार्थ जो आहे किंवा स्फोटके वाहून नेणं अशा कुठल्याही कायद्याचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिली आहे. परिमंडळ 7 अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाणे हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे, वारंवार गुन्हे करून सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात आणणारे गुन्हेगार, तसेच अवैध धंदे आणि बेकायदेशीर कृत्य करणारे गुन्हेगार तसेच सराईत गुन्हेगार यांच्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगानं परिमंडळ 7 अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यांमध्ये 3 सराईत गुन्हेगारांसह पोलीस उपायुक्त परिमंडळ 7 विजयकुमार सागर यांनी 17 मार्चला ठाणे आणि नवी मुंबई पोलीस उपायुक्तालयाच्या हद्दीबाहेर त्यांना हद्द पार करण्याचे आदेश पारित केले आहेत. तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 अन्वये सक्रिय असलेले घाटकोपर पोलीस ठाणे हद्दीतील जावेद जहूर अहमद शेख उर्फ गुड्डू या 32 वर्षीय तरुणाला, तसेच प्रथमेश रवींद्र अहिरे या 20 वर्षीय तरुणाला आणि भांडूप पोलीस ठाणे हद्दीतील साहिल विजय तटकरे या 23 वर्षीय तरुणाला अशा 3 आरोपींना गुन्हेगार हद्दपार केला आहे. तर आगामी काळात देखील सार्वजनिक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे, वारंवार गुन्हे करून सार्वजनिक व्यवस्था धोक्यात आणणारे गुन्हेगार, तसेच अवैध धंदे आणि बेकायदेशीर कृत्य करणारे तसेच सराईत गुन्हेगार यांच्या विरुद्ध देखील अशाच प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे. तर या होता आजच्या मुंबईत घडणाऱ्या काही कायदेशीर घडामोडी. अशाच घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.